खरं तर शहरामध्ये सायकल चालवताना सायकल प्रेमींना अनेक प्रॉब्लेमला समस्यांना सामोरं जावं लागत आहे. इतक्या प्रॉब्लेम आहेत की त्या प्रशासन सोडवण्यामध्येच कमी पडलेलं आहे असं आम्हाला वाटतं. त्या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला अमोल कुलकर्णी देतील. नमस्कार, मी अमोल कुलकर्णी. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सदस्य. जसं प्रज्ञा मॅडम आत्ता बोलल्या की सायकलिस्टना बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करतात, त्याच्याविषयी तुमच्यातर्फे मी काही पॉईंट्स पुट डाऊन करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सेपरेट सायकल लेन अशी नाही आहे. सायकल लेन्स सरकार बनवतं, पण ते अशा ठिकाणी बनवतं की जिकडे जाणंच मुश्किल असतं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का ठाण्याला बघितलं तर उपवनला सायकल लेन केलेली आहे, BKCला सायकल लेन केलेली आहे. पण त्या सायकल लेनपर्यंत जाईस तोपर्यंत काय, सायकल लेनला जायचोपर्यंत जे काही रस्ते आहेत ते एवढे खड्डेदायक आहेत की तिथे जाणं पॉसिबल नाही आहे. बरं, जर का आम्ही सायकल लेनपर्यंत कसेबसे पोचलो तर तिथे वॉकिंग करणाऱ्यांची संख्या एवढी असते की जर का एखादा सायकलस्वार त्या सायकल ट्रेनवरती गेला तर त्याला हटकण्यात येतं. अरे बाबांनो, ही सायकल ट्रॅक आहे, ते सायकल चालवायची की ती तुम्ही वॉकिंग करणार, हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा म्हणजे जसं आता राजेश्वरांनी पण सांगितलं की त्यांनासुद्धा एक अनुभव आला की US मध्ये असताना त्यांना एका कारनी धडक दिली आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला. पण तो US होता, त्या लोकांनी तिथे थांबलं, त्यांना मदत केली. हाच जर का इन्सिडेंट आपल्या भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये झाला असता तर तो पळून गेला असता. आम्हालासुद्धा सायकलिंग करताना असे बरेच अनुभव येतात की सकाळच्या वेळेला मागणं बाईक्सवाले येतात, रिक्षावाले येतात किंवा टुरिस्टवाले येतात आणि ते मुद्दामून आम्हाला दाबतात किंवा आम्हाला पाडून पुढे निघून जातात. तर ह्याच्यासाठी आम्हाला सगळ्या सायकलिस्टवाल्यांना मी विनंती करतो की काहीतरी करून, किंवा प्रशासनाला विनंती करतो की काही फ्लेक्सबोर्ड लावून किंवा काही पुरेसे नियम करून सायकलस्वारांना संरक्षण दिले पाहिजे. आमची अजून एक अशी मागणी होती की सायकलस्वारांसाठी विमा पॉलिसी असावी ॲक्सिडेंटच्या बाबतीमध्ये. ती पण एक आमची समस्या आहे जी तुमच्यातर्फे मांडू शकतो मी.